हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे नागपंचमी. सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आज जेवायला बनवत आहे, म्हणजे पुरणपोळ्या पण बनवणार आहे. ॲक्च्युली आज मोदक बनवतात, पण मला मोदक नाही येत, त्यामुळे मी पुरणपोळ्या बनवत आहे आज काहीतरी स्वीट्समध्ये. तर हे बघा, आता आपण वाटाण्याची भाजी बनवत आहोत. तर हे आहेत वाटाणे ओले, मटर नाही वाटाणे आहेत. आणि मी बटाट्याच्या साला नाही काढलेल्या आहेत, असाच घेतलेला आहे. तर बघा, मी गॅसवरती आहे ना हे कुकर ठेवलेला आहे, छोटा कुकर आहे. त्याच्यामध्ये मी कांदा, अद्रक लसूण आणि टॅमॅटो आणि तेजपत्ता टाकलेला आहे. तर आपला बघा फ्राय होत आहे. आता चला आपण ह्याच्यामध्ये मसाला, मीठ, हळद आणि गरम मसाला, थोडंसं हे साखर पण आपण टाकणार आहोत, दाखवते मी तुम्हाला. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर, मसाला टाकत आहोत. थोडंसं आपण धनिया पावडर पण टाकलेली आहे. मी कुकरलाच लावते. कुकरला लावल्यामुळे कसे 2 शिट्यामध्ये होऊन जातं भाजी. 2च शिट्या द्यायच्या, नाही तर जास्त शिट्या दिल्या ना तर भाजी पूर्ण असं मेल्ट होते. तर बघा, हे आपण टाकलेलं आहे. आणि आपण वाटणसुद्धा बनवलेलं आहे. हे खोबरा आणि कांद्याचा वाटण फ्राय करून बनवलेला आहे. तर चला आता आपण थोडंसं यात पाणी टाकणार आहोत. तर बघा, ढवळून घेतलेला आहे, म्हणजे कांदा आणि टॅमॅटो चांगलं फ्राय करायचं. आता यामध्ये थोडंसं आपण वाटण टाकणार आहोत. तर हे बघा, वाटण आपण जे केलेलं आहे ते आता कांदा खोबऱ्याचा वाटण आहे. सुका खोबरा फ्राय केलेला आहे आणि कांदा फ्राय करून अद्रक लसूण कोथिंबीर टाकून वाटण बनवलेलं आहे. तर आज माझा गॅस खूप घाण झालेला आहे, कारण डाळ बनवली ना ती थोडीशी उतू गेली डाळ. तर बघा, मला हेल्प करायला कोणीच नाही आहे, एकटीला सगळं काही बनवावं लागतो. तर बघा, आता आपलं खोबरा आहे ना ते चांगलं तेलामध्ये फ्राय होऊ दे. खोबऱ्याला म्हणजे वाटणाला आपल्या तेल पहिले सुटायला पाहिजे. तर हे बघा, मी किचन किंग मसाला आहे, मी किचन किंग मसाला वापरते. तर किचन किंग मसालासुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे, टाकलेला आहे आता किचन किंग मसाला. काहीच यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी पण टाकत आहे. कसुरी मेथी टाकल्यामुळे थोडीशी टेस्ट चांगली येते. तर आता आपलं वाटण जे आहे ते होत आहे, फ्राय होत आहे. थोडं मी पाणी टाकते, नाहीतर करपून जातो वाटण. वाटण चांगल्या पद्धतीने फ्राय करायचं, जेणेकरून भाजी खूप छान लागते. जसे आपण लग्नामध्ये बनवतो तशा पद्धतीने भाजी लागते. गाईज, मी ही डाळ बनवलेली आहे. हे बघा, टॅमॅटो मस्तपैकी येल्लो डाळ आहे. तर दाखवते मी तुम्हाला. डाळ आपली रेडी झालेली आहे. हे बघा, कढीपत्ता, मिरची, टॅमॅटो वगैरे टाकून आपण डाळ बनवलेली आहे. तर आता आपलं जे फ्राय होत आहे, तर यामध्ये हे जे काही वटाणे आहेत 2च शिट्या द्यायच्या. जास्त शिट्या दिल्यावरती ते पूर्ण शिजून जातात, मग त्याची टेस्ट पण चेंज होते. तर चला, मी आता वटाणे ह्यामध्ये टाकलेले आहेत. ह्याच्यामध्ये अजून मला नमक टाकायचं आहे आणि थोडी टेस्टला मी साखर पण टाकणार आहे. मसाल्याचे जे पदार्थ असतात ना त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, त्यामुळे टेस्ट चांगली येते. तर गाईज बघा, वाटाण्याची भाजीला कलर मस्त आलेला आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा. आणि आता आपण 2 शिट्या देणार आहोत, कुकर पण लावणार आहोत आणि 2 शिट्या फक्त देणार आहोत, जास्त आपण शिजवणार नाही आहोत. तर चला, आता आपण तुम्हाला ही वाटाण्याची भाजी कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. नवीन असाल तर फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे आमच्या ज्या नवीन ज्या रेसिपी असतील त्या तुम्हाला त्यांचं नोटिफिकेशन फर्स्ट येईल. आता मी दुसरं पण हे बनवणार आहे, काकडीची कोशिंबीर बनवणार आहे बीट टाकून. ती पण तुम्हाला मी रेसिपी दाखवते. बाय बाय.